बारामतीमधील विधानसभेची निवडणूक भावनिक वळणावर गेल्याचंही दिसलं, कारण युगेंद्र पवारांच्या सभेमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या, तर अजित पवारांच्या सभेमध्ये त्यांच्या आई आशाताई पवार यांनी सुद्धा हजेरी लावली। दरम्यान आशाताई पवार यांचा संदेश सभेत वाचून दाखवण्यात आला आणि अजित पवारांवर अन्याय झाला असं अजित पवारांच्या आईनं त्यांच्या चिठ्ठीत लिहिल्याचंही दिसलं। ही दोन दृश्य युगेंद्र पवार यांच्या सभेत प्रतिभा पवार उपस्थित होत्या आणि दुसरीकडे अजितदादांच्या सभेत आईची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली। युगेंद्र पवार यांच्या सभेमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या, आपण दृश्यांमध्ये पाहतोय। आणि दुसरीकडे अजित पवारांच्या सभेत त्यांच्या आई आशाताई पवार यांनी सुद्धा हजेरी लावल्याचं दिसलं। दरम्यान आशाताई पवार यांचा संदेश सभेत वाचून दाखवण्यात आला। मग अशी ती सभा झाली, सांगता सभा, त्यामध्ये आणि अजित पवारांवर अन्याय झाला असं अजित पवारांच्या आईनं त्यांना चिठ्ठीत लिहिल्याचंही दिसलं। एक आई म्हणून मी अजितचं भाषण ऐकण्यासाठी आले आहे। एक आई म्हणून एक गोष्ट तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे। अजित लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत असतो। लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही। त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता तो स्पष्टपणे बोलत असतो। एक आई म्हणून माझं दुःखच मला माहीत आहे की अजितवर काय अन्याय झाला आहे आणि तो काय सोचतो हे मला माहीत आहे। आजही कुटुंबासाठी तो काही बोलत नाही, पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय। एवढं मोठं मन हे त्याचंच आहे। तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करते। तुमची अजितची आई।